पण हा पण आपण कालच्या जरा मी तुमच्या विभक्तींविषयी प्रतिक्रिया बघितल्या आणि मग मला असं वाटलं की आपण विभक्तीचं शिकणं तर आपलं सुरूच राहिलंय, पण जरा तुमच्या शंकांचं किंवा थोडस तुम्हाला काय भीती वाटते काय वगैरे, तर त्याविषयी थोडी आपण चर्चा करूया. हा तर आलेत का सगळे? सुरू करूया. मोरेश्वर आलेत का? कोणी कोणी यायचंय हो अजून? सर. हो सर. हा, ठीक आहे. तर ही तुमच्या स्लाइड हवी. शंका काय? ही हा, स्लाइड ठेवू का देवची ठेवू? ही नाही ठेवू. ही ही हा ही ठेव किंवा हीच ठेव, चालेल, देवची ठेव. हं, चालेल. हं. तर विभक्ती विभक्ती म्हणजे काय? हं, तर आपल्याला आपण सगळ्यांना मराठी समजते, बरोबर? आता मराठीत तुम्ही असा विचार करा की समजा मी, हा, किंवा राम किंवा देव हा शब्द आपला आहे. हं, पण आपण नुसतं म्हणजे देव या शब्दाने काम होतं का आपलं? नाही, बरोबर? म्हणजे अ, देवाकडे, बरोबर, देवापासून, देवाचे, देवाला, देवांना, बरोबर, नाही का? तर हे सगळं आपण देव या शब्दाला वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो मराठीत. तसंच मी, मला, माझे, आमचे, आम्हाला, आमच्याकडून, मी या शब्दाला पण वेगवेगळ्या रूपात म्हणजे वेगळ्या वचनांमध्ये, एकवचन किंवा बहुवचनांमध्ये आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळ्या क्रिया दर्शवण्याकरता मी या शब्दाचे आपण रूपांतर करतो, बरोबर? तसंच इंग्लिशमध्ये आता आपण काय, हे झालं मराठीत झालं. हिंदीत आपण कसं करतो? मैं, मेरा, मुझे, मुझमे, मुझसे, हमसे, हमारे, हा, वगैरे वगैरे, नाही का? म्हणजे तिथे सुद्धा आपण मैं या शब्दाचं रूपांतर वचन म्हणजे एकवचन की बहुवचन यानुसार, आणि त्याची क्रिया काय होते, क्रियापदाशी काय सांगड घातली जाते, त्यानुसार आपण त्या शब्दाचं वेगवेगळ्या प्रकारे रूपांतर करतो, बरोबर? पण या आपल्या सगळ्या भारतीय भाषांमध्ये आणि इंग्लिश भाषेमध्ये एक फरक आहे. इंग्लिश भाषेमध्ये अशी शब्दाची रूपांतर होत नाहीत. तिथे ऑफ, टू, फॉर, नाही का, असे शब्द विशिष्ट शब्दाचं रूपांतर न करता, हा, फॉर राम, फॉर देव, हा, ऑफ देव, हा, फॉर मी, बाय मी, हा, फक्त आयचं मी होतं किंवा माय होतं, पण इतर शब्दांचं ते पण होत नाही, बरोबर आहे? सर्वनामांचं तिथे होतं थोडंफार, ही, हिज, हर वगैरे वगैरे होतं, पण ते फार थोडस होतं. बाकी सगळं तिथे टू, फॉर, ऑफ, अपॉस्ट्रॉफियस वगैरे वगैरे अशा रीतीने त्याचं रूपांतर करतात ते. पण आपल्या भारतीय भाषांमध्ये हा मोठा फरक आहे की सगळ्या शब्दांचं रामाला, रामाकडून, हं, रामांनो, गड्यांनो, असं वेगवेगळे आपले शब्दांचं आपण रूपांतर करतो. हे का करतो? कारण ती जी क्रिया असते त्या क्रियेचा परिणाम एकतर होतो किंवा त्या क्रियेवर परिणाम होतो, तर ते दर्शवण्याकरता हे रूपांतर करणं आवश्यक असतं, बरोबर? तर या रूपांतरालाच काय म्हणतात? विभक्ती. तर या विभक्ती सगळ्या भारतीय भाषांमध्ये आपल्या असतात. मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो, बंगाली असो. दक्षिण भारतातली मला फारशी माहिती नाही, पण असावं बहुतेक असं मला वाटतं. आता विभक्ती म्हणजे काय हे कळलं आपल्याला सगळ्यांना? आपण हो प्रत्येक हो जण हो, मराठी कळलं काय. बोलतो, विभक्ती हिंदी बोलतो. विभक्ती विभक्तीशिवाय आपण बोलूच शकत नाही कुठलीही भारतीय भाषा. आणि ती आपल्या फक्त एवढाच फरक आहे की मराठी आपल्याला
न समजण्याच्या वयापासून अगदी आपण 6 महिन्यापासून आपण आपल्या कानावर पडतोय. हाँ हाँ त्यामुळे हा मी फरक आहे. मी मला लाडू पाहिजे, लहान मूल सुद्धा मला लाडू पाहिजे म्हणतं. करेक्ट. हे काही त्याला कोणी विभक्ती शिकवलेली नसते, मीच मला का म्हणायचं ते. मी इथं बरोबर, बसते. ते सहज होतं. केलो केलो. सर मी सगळ्यांना म्यूट करते, तुम्ही अनम्यूट म्हणून पुन्हा बोला. सर अनम्यूट करा प्लीज. हॅलो. अनम्यूट, येस. हा, तर आपल्या सगळ्यांना विभक्ती काय हे कळलं आता आपल्याला. पण आपल्याला त्याची एवढी लहानपणापासून, म्हणजे जेव्हा काही समजत नव्हतं तेव्हापासून आपण मराठीतल्या सगळ्या विभक्ती वापरत आलो. आणि आपली वडीलधारी माणसं आपल्या विभक्तींमधल्या चुका आपल्या नकळत आपल्या दुरुस्त करत होती, नाही का. त्यामुळे आपल्याला त्या विभक्ती साधारण 3, 4, 5 वर्षाचं मूल होईपर्यंत आपल्याला त्या आपण एकदम शुद्धपणे बोलायला लागलो, काही कोणी व्याकरणाचा बाऊ न करता. बरोबर. आणि आज आपण जे मराठी बोलतो त्यात आपली विभक्तीची कधीच चूक होत नाही. बरोबर आहे. आपोआप आपली कोणाची कधीच चूक होत नाही विभक्तीमध्ये, कारण ते आपलं नैसर्गिक, म्हणजे आपोआप आपण शिकल्या गेलेलो आहोत. व्याकरण कोणाचं कोणी शिकलेलं असो वा नसो, बरोबर, विभक्तीत कधीच कोणाची चूक होत नाही, कारण ती आपली सहज बोलण्या, म्हणजे सवयीने आपल्या त्या विभक्ती पक्क्या झाल्यात. बरोबर ना. तर हो. व्हेअरएज आता संस्कृत कसं आहे, आता आपण ही संस्कृत भाषा आपण 24 तास वापरतो का? नाही. आपण ही आता 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 आपण फक्त हार्डली 30 मिनिटं 40 मिनिटं आपण बोलतोय. आणि त्यामध्ये जर आपल्याला सांगायचं असेल की मला म्हणजे माझे म्हणजे मम, नाही का, म माम म्हणजे मला, हा, मया माझ्याकडून म्हणजे मया, हा, किंवा इथे जे जसं दाखवलंय, हा, देवम, देवम म्हणजे देवाला, देवेन म्हणजे देवाकडून, देवाय म्हणजे देवाप्रती, देवात म्हणजे देवापासून. तर हे मला आपल्याला का सांगावं लागतोय? याचं कारण असं की भाषा शिकवण्याच्या दोन पद्धती असतात. एक म्हणजे मराठी टू संस्कृत, आणि दुसरी डायरेक्ट संस्कृत. म्हणजे काय, की मी संस्कृत मध्येच तुम्हाला बोलणार, की सगळं आपलं संभाषण संस्कृत मध्येच होणार, आणि त्यातनं तुमचं डोकं पिकअप करणार की अरे हा मया म्हणतोय म्हणजे माझ्याकडून, मम म्हणजे किंवा मम म्हणतोय म्हणजे हे माझं आहे असं म्हणतोय. तर हे तुम्हाला ऐकून ऐकून तुम्ही तर्काने करणार. पण ती जी मेथड आहे ना, ती प्रत्यक्ष वर्गामध्ये आपण वापरू शकतो, कारण तिथे संभाषण करताना मी कृती पण करतो, माझे हावभाव, चेहऱ्यावरचे हावभाव, हातांचे हावभाव, असं करून आपल्याला, तुम्ही त्या निरीक्षणाद्वारे तुम्हाला शब्दांच्या मी विभक्तीच्या आपण वेगवेगळा वापर करू, त्या तुम्हाला समजतील त्याचा नक्की अर्थ काय. पण ऑनलाईन मध्ये हे शक्य आहे का? नाही. कारण तुम्ही फक्त ऐकतात, तुम्ही मला बघत नाही, तुम्हाला माझा चेहरा कळत नाही, चेहऱ्यावरचे हावभाव कळत नाही, हाताचे हावभाव कळत नाही. तर त्यामुळे इथे आपण ही दुसरी मेथड अडॉप्ट करतोय, की म- विभक्ती तुम्हाला शिकवून त्या शिकवल्या जात आहेत. समजलं ना. त्यामुळे ती ती जी मेथड आहे, डायरेक्ट मेथड ज्याला म्हणतात, की दुसऱ्या भाषेचा आधारच घ्यायचा नाही, जी भाषा आपण शिकणार आहोत त्या भाषेतच बोलणंच सुरू करायचं, आणि पूर्ण शिकणं शिकवणं हे त्याच भाषेत होईल. पण ती आपल्याला ऑनलाईन मोडमध्ये शक्य आहे का? नाही. म्हणून आपण तुम्हाला हे विभक्ती संस्कृत मध्ये, या विभक्ती कशा चालतात काय वगैरे वगैरे, हे आता आपण सुरू केलेलं आहे. याचा बाऊ अजिबात करू नका. हा. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, पहिल्यांदा जसं आपण अगदी सुरुवातीला मी सांगितलं होतं की आपण सगळे म्हणजे वयाच्या या अवस्थेत आहोत की इथं आपली स्मरणशक्ती कमी झालेली आहे,
लहानपणापेक्षा. बरोबर. लहान पण आपलं तर्कबुद्धी किंवा विचारशक्ती आणि तर्क शक्ती ही आपली वाढलेली आहे. त्यामुळे आपण दोन प्रकारांनी हे आत्मसात करायचंय. एक तर्कानी आणि दुसरी सवयीनी. हम्म. म्हणजे तीच तीच वाक्य, त्या प्रकारची वाक्य वगैरे वगैरे बोलून हळूहळू आपल्याला कळेल. मग एक वेळ अशी येईल की मग आपल्याला हे सांगावं लागणार नाही की मम म्हणजे काय, मया म्हणजे काय, वयम म्हणजे काय. कारण ते आपलं सवयीनी होईल आपल्याला. हा, अलेक्सा स्विच ऑन द एसी. समजलं ना? तर अं, हो हो, छान हे सांगितलं हे तुम्ही समजावून. तर म्हणजे हे विभक्तीचं बॅकग्राऊंड आहे. तुम्ही कोणीही विभक्तीचा अजिबात बाऊ करू नका की प्रत्येक शब्दाला एवढ्या सात्विक 21 विभक्ती या आम्ही डोक्यात ठेवायच्या का. प्रथम एकवचन, द्विवचन, बहुवचन, मग आम्ही असे किती शब्द पाठ करायचे. त्यात परत अकारांत, इकारांत, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी, मग धातू वगैरे वगैरे, पठती, पठंती, म्हणजे किती पाठ करायचं वगैरे तुम्हाला शक्य आहे. तुम्हाला हे असं वाटत असेल की हे सगळं फार फार बोजड होत आहे. बरोबर. किंवा किंवा होणार आहे रादर. पण तसं अजिबात नाहीये. हे रोज जर आपण जे लोक आपले रोज क्लास कमीत कमी 40 मिनिटं जे आपण म्हणतो, तर तेवढी प्रॅक्टिस आपल्याला पुरेशी आहे. हे 40 मिनिटं आणि 10-15 मिनिटं एक तुमची कधी तुम्हाला फावल्या वेळात उजळणी, एवढं जर केलं तर तुम्हाला अजून वेगळा वेळ द्यायची गरज नाही, प्रारंभपर्यंत तरी. नक्कीच. हा, त्यामुळे याचा बाऊ करू नका. आणि हे फक्त तुम्हाला हे विभक्ती वगैरे का सांगतोय आपण, की तुम्ही तर्क लावू शकाल. की जसं देव, तर देवच देवाय, देवाकरिता. तर तसंच राम हा शब्द सुद्धा अकारांत आहे, त्यामुळे त्याचं पण रामायच होईल. देवे, तसंच रामे असं होईल. रामे चित्तल. म्हणून सुरुवातच आपण प्रारंभची कशी केली होती, तो रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामेणाभियता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः, रामान्नास्ति परायणं परतरम, रामस्य दासोस्महम, रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम मामुद्र. या विभक्तींची तुम्हाला ओळखच या श्लोकातुद्वारे आपण केलेली. बरोबर. होय. ते माहिती करण्यासाठीच. हा, त्यामुळे आणि आणि तुम्हाला एक लक्षात सांगतो अगदी सोपं. संस्कृतमध्ये अकारांत पुल्लिंगी शब्द खूप आहेत. खूप म्हणजे पन अच्छा. पन हा 40% शब्द तरी अकारांत पुल्लिंगी असतील. आणि ते सगळे, त्या सगळ्यांचं विभक्ती लक्षात ठेवण्याची या श्लोकाद्वारे तुम्ही ठेवू शकता. हा एक श्लोक सगळ्यांचा पाठ आहेच. बरोबर. कधी अडचणीचं वाटलं तर हा श्लोक आठवायचा. हं? तसंच तुम्हाला उकारांतचा पण एखादा मी श्लोक नंतर सांगेल, विष्णू, गुरु वगैरे यांचा. तसंच इकारांत किंवा आकारांत स्त्रीलिंगेचे पण असे. पण तेवढं तुम्हाला सवयीने होणार आहे. म्हणजे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. अजून 2-1 महिन्यात म्हणजे तुम्हाला हे सगळ्या विभक्ती साधारण तुम्हाला लक्षात यायला लागेल, त्यांचा अर्थ लक्षात यायला लागेल. हा, ओके. ठीक आहे. तर मी माझ्याकडून आता मला जे सांगावंसं वाटलं, तुमच्या शंका बघून ते मी सांगितलं. पण तरीही तुमच्या अजून काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्याविषयी आता आपण थोडंसं बोलूया, चर्चा करूया. हा, थँक्यू रोहिणी ताई. सर. हा, या रोहिणी ताईंना काही तुम्ही विचारायचं सांगितल्याप्रमाणे आहे? कसं या या हा, की कोण लहानपणी मोरेश? आपण कसं मी दिलीप बोलतोय मी. हा हा, की बोला. आपण लहानपणी भाषेकडून व्याकरणाकडे आलो आणि इथं हा आपण व्याकरणाला सोबत घेऊन चाललेलो आहे. हा, त्या भाषेची कारण फारशी काय, ओळख आपल्याला नाहीये त्यामुळं बरोबर बरोबर. पण आता त्याला इलाज नाही. कारण आपण, इलाज नाही. हा करेक्ट म्हणजे करेक्ट. म्हणजे हाच एक योग्य मार्ग आहे. तो हो हो, डायरेक्ट येस, मेथड इथे आपण लावू शकत नाही. ते जर नाही नाही करायचं, करेक्ट. हा म्हणजे आता मी जस्ट सांगत होतो गेल्याच पाठात की आता मी मी जॅपनीज भाषा शिकलो 25 वर्षापूर्वी. ती साधारण 30 वर्षापूर्वी. ती कशी शिकलो, जपानमध्ये राहिलो, तिथे सगळे जपानीजच होते. आणि ते माझ्याबरोबर जे आपोआप येतं ते. विद्यार्थी होते ते कोरियन आणि चायनीज होते. त्यामुळे आम्हाला इंग्लिशचा काही कशाचाच आधार घ्यायचा नव्हता. फक्त जॅपनीज मध्येच बोलायचं होतं, मोडक्या तोडक्या का होईना. मग तशी आम्ही शिकलो. पण तिथे आम्ही 24 तास जॅपनीज एन्व्हायरमेंट मध्ये राहत होतो. इथे आपण तसं राहतोय का? या नाही. हा, नाही. असं. तुझ्या तर नाही. त्यामुळे ती हा, सॉरी सर.
हा, सुजाताताई, तुम्हाला काही विचारायचंय? हा नाही, मला तुम्ही छान एक्सप्लेन केलं, कारण मला ना जरा टेन्शन यायला लागलं होतं की बापरे, हे सगळं माझं पाठ होणं शक्य नाही. आता पाठांतर सोडूनही खूप वर्ष झाली. हो. सो पण तुम्ही छान एक्सप्लेन केलं आणि थोडा मला धीर आला की ठीक आहे, आपण करू शकतो. आता मला काल असं वाटायला लागलं होतं, बापरे, हे सगळं मला झेपणार आहे का? हा, पण आला, नाही, धीर आला तुम्ही धीर सांगितल्यामुळे. धीर आला ना, नाही नाही, येणार. आणि हा सगळं कसं सवयीचा परिणाम आहे. जसं आपण एकदम पहिल्यांदा जेव्हा पाण्यात उतरतो तेव्हा पाण्याची प्रचंड भीती असते पोहणं शिकताना, नाही का? पण नंतर सवयीने भीती जाते. तर तसंच थोडस. बरोबर. हा, म्हणजे अगदी मी असं म्हणणार नाही की तुम्हाला अगदी फार सगळं रोज छान छानच वाटेल, असं नाही. थोडं कठीणतेचा स्तर थोडा थोडा वाढणार आहे आपला. कारण शिकणं म्हणजे तेच असतं, जी गोष्ट आपल्याला माहिती नाही किंवा येत नाही म्हणूनच आपण शिकतोय, नाही का? तर काहीतरी नवीन शिकायला थोडासा डोक्याला थोडासा त्रास होणारच आहे आपल्या. पण तो एवढाही काही कठीण नाहीये. आणि आमच्या आता या 4-5 बॅचेस झालेल्या आहेत, आम्हाला भरपूर अनुभव आहे. आणि तुमचे अक्षरशः माझे म्हणजे 80-85 वर्षाची लोक पण शिकलेली आहेत अशा या बॅचेस मध्ये आधीच्या. हं? तेव्हा अरे अजिबात वा. हे करून. हा. पण सर सगळेजण क्लास छान घेतात. तुमचं तर छानच असतंय बोलणं, पण सगळेजणच छान घेतात आणि छान हो, वाटतंय आम्हाला. नाही, ते पुण्यात सगळे पुण्यात आमचे. फिरायला मला हा. असं छान वाटतंय. त्यामुळे यायला हो लागलंय खरंच. हो हो, नाही, काळजी करू नका. आणि हो, हो. होईल म्हणजे तसं. रोहिणी ताईंना एक काहीतरी प्रश्न विचारायचा होता का त्यांचा? मी अं, रोहिणी पुराणिक. हा. हो हो सर, प्रश्न असं नाही, पण माझं काय होत होतं, गोंधळ होत होता की हे लक्षात कसं ठेवायचं, की आता हे हा. वाक्यात कसं वापरायचं किंवा लक्षात कसं ठेवायचं, त्यामुळं थोडस गोंधळ झाला होता. की आता हम्म. हे विभक्ती वगैरे आहे ते शाळेत शिकली, पण आता इतक्या वर्षांनी ते व्याकरण वगैरे एवढं आठवत नव्हतं. हा. आणि संस्कृत आणि मराठी आता हे दोन्ही एकत्र म्हणजे ते विभक्ती वगैरे मला ते आठवत होतं, पण ते आता हे संस्कृत मध्ये वापरताना हे विभक्ती कुठली हे लक्षात कसं येणार, असं मला ते थोडस गोंधळ झालं. हा, नाही, आता एक उदाहरण देतो मी. आपण हम्म, जसं मला, तुला, रामाला, हम्म, देवाला, सीतेला, आता हे सगळं हम्म, आपण ला लावतो. हे काय आहे? हे विभक्तीचं प्रत्यय आहे. प्रत्यय म्हणजे जे शब्दाच्या नंतर जे लावलं जातं त्याला आपण प्रत्यय म्हणतो. हम्म. तर सगळा प्रत्यय ला हा प्रत्यय काय आहे? हा, मी, द्वितीय. मला, तुला, हा, तर ही विभक्तीच आहे. हम्म, हा, हम्म, माझ्याने, तुझ्याने, रामाने, सीतेने, हम्म, हा, हे सगळं हम्म, काय? हा ने प्रत्ययच आहे. तर असेच हम्म, जसे मराठीत प्रत्यय आहे, हा, हम्म, तसेच संस्कृतमध्ये विभक्तीचे प्रत्यय, बाकी काय फरक नाही. फक्त आता हम्म, मराठीतले प्रत्यय थोडे वेगळे आहेत, संस्कृतमध्ये थोडे वेगळे आहेत, एवढंच. हम्म, हम्म. आणि बरोबर. तुम्हाला मी पुढे चालून हेही सांगेल की आपण आता इथे रामस्य, आता हम्म, आपल्या मराठीतला जो से चाचीचे हा प्रत्यय आहे ना, हा स्यचा हम्म, अपभ्रंश आहे. रामस्य, स्यचा हम्म, अपभ्रंश होऊन च झालेला आहे. हम्म. हम्म, हम्म. कारण कारण शेवटी मराठीतले 90% मराठी ही संस्कृतावरतीच आधारलेली आजारी. आहे. बरोबर. हा, फक्त हम्म, ती आपल्याला ते आता सवयीने माहिती पडत नाही. आपल्याला वाटतंय मूळ हम्म, मराठी असंच आहे, पण असं असं. हम्म. हा. नाही, बरोबर. हो हो, त्यामुळे काळजी करू नका. आणि हम्म, आमचा जरी शिकवण्याचा भर जो आहे ना, तो हम्म. पाठांतरावर कमी आणि सवय आणि तर्कावरती जास्त असं आहे. हो, हं? बरोबर, तसंच पाहिजे, कारण आता पाठ होणं म्हणजे तसं अवघड. हो, आणि आपल्याला हम्म. काही कुठे आता काही नोबेल प्राइज किंवा काही मिळवायचं नाहीये. नाही नाही त्यामुळे नाही, ते आपला पाहिजे. मुख्य उद्देश काय आहे या क्लासचा, मी नेहमी सांगतो वर्गाचा, की जी संस्कृत आपली नेहमीची स्तोत्र, श्लोक किंवा काही पौराणिक ग्रंथ वगैरे वगैरे किंवा काही विधी वगैरे असतील, ते आपल्याला त्याचा अर्थ साधारण कळणे, हा, हो, बरोबर. हा आपला सगळ्यांचा मुख्य उद्देश आहे. आपल्याला काही हम्म. संस्कृतमध्ये काही निबंध आणि पुस्तकं लिहायची नाहीत आता, नाही का? नाही नाही, अजून बरोबर. तरी अगदी. एखादा हम्म, आपल्या ह्याच्यातला कोणीतरी होईल सुद्धा, पण हम्म, सामान्य उद्देश सगळ्यांचा कॉमन तरी हाच आहे की संस्कृत जे हम्म, आपल्या येतं, कधी कधी व्यवहार म्हणजे मदत लागते हम्म, आपल्याला पाठांत याची वगैरे, त्याचा आपल्याला अर्थाची माहिती व्हावी. तर त्या दृष्टीने हम्म, आपण जे करतोय ते बरोबर आहे. हम्म. मोरेश्वर, तुमचं काही सजेशन तुम्ही आज लिहिलं होतं, तर म्हटलं एवढं म्हणजे आपण प्रत्येक
हा हो ते हो, मी एवढं म्हटलं वन टू वन होतं. बोलण्यापेक्षा म्हटलं हो हो ग्रुपमध्येच बोलूया आपण, तर तुम्ही हो, सांगा नाही ना नाही, काय तुमचं. हरकत नाही. काही हरकत हा नाही. मला काय म्हणायचं होतं, जसं हा आपण सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याला मराठीमध्ये आता माझा बहीण म्हटलं की आपल्याला कळतं की हे चुकीचं म्हणतोय कोणतरी. कळलं हो म्हणजे ते आपल्याला सांगायला लागत नाही. तसंच आपण जर मराठीचं संस्कृतमध्ये ट्रान्सलेशनचं सराव जास्त केला तर हम्म ऑटोमॅटिकली म्हणजे हे करायचंच, हे विभक्तीचं जे चार्ट आहे तो तर करायलाच पाहिजे. पण तो आपण पाठ न करता वाक्याचं ट्रान्सलेशन संस्कृतमध्ये करत राहिलो, त्याचा सराव जास्त राहिला, तर ऑटोमॅटिक कानामध्ये सराव होईल की हे वाक्य चुकीचं आहे म्हणून. एवढं तरी कळेल आपल्याला. मला हे नाही सांगता येणार की हा प्रत्यय आहे तो षष्ठीचा आहे किंवा तृतीयेचा आहे वगैरे, पण हे चुकीचं आहे एवढं तरी कळेल, असं माझं अगदी म्हणणं आहे. बरोबर. अगदी बरोबर, अगदी हो बरोबर. हो म्हणूनच आपण जे मध्यंतरी तुम्हाला जे म्हणजे होमवर्क वगैरे जे दिलं जातं ना, की तुम्ही तुमची वाक्य बनवा वगैरे वगैरे, तर ते हो त्याच्याच करता. हा की त्यांनी म्हणजे म- म्हणजे कुठल्याही शब्दाचं विभक्त म्हणजे क्रियापदाचं शब्दांचं जेवढा आपण वापर करू तेवढं त्याची आपल्याला आपोआप सवय होईल. बरोबर आहे. हो हो हा अगदी बरोबर. मग तुम्हाला ते भले ते टेक्निक शिकवल्या गेलं असो वा नसो, सवयीने तुम्ही हो योग्य शुद्ध वाक्य बोलायला शिकालच, नाही का असं. हो, जे कानावर पडतं ना ते त्याची सवय होते मग आपल्याला. जे तुम्ही चांगल्या अगदी ब- अगदी संवाद बरोबर. साधणाऱ्या माणसाच्या बरोबर राहिलो तर आपल्याला ते अलंकारिक भाषा वापरायला वेगळं सवय नाही करायला लागत मग. अगदी बरोबर. म्हणजे जसं आपण पठती 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 आपण 10 वाक्य बोललो, की मग कोणीतरी हो मग पठिती म्हटलं की आपण लगेच म्हणू अरे तू पठिती हो का हो हो, म्हणतोयस, नाही का बरोबर, तसं. अगदी बरोबर. हो हो हा हो हो हा अगदी तर तसं तर अगदी हे म्हणून आपण हे म, आणि म्हणूनच मी लोकांना म्हणतो नेहमी की तुम्ही भलेही म्हणजे बाकी काही करू नका, पण हा आता अर्थात आपण रेकॉर्डिंग पण आहे आपल्याकडे, त्यामुळे ती पण सोय झाली आहे. म्हणजे कधी अडचण आली तर तुम्ही क्लासला नाही जमलं तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकू शकता. पण शक्यतो क्लास चुकवू नका, कारण काय त्यात तुम्हालाही भाग घेण्याची संधी मिळते, विचारायची बोलायची, आणि कानावर तर आदळतच असतं सारखं. त्यामुळे त्यांनी आपलं म्हणजे जी सवय म्हणतो आपण भाषेची, ते व्यवस्थित होत राहील कंटिन्युअसली. आणि फार याचा बाऊ करू नका, अगदी हे व्यवस्थित होणार सगळ्यांनाच. आणि मी एकालाच म्हणत नाही, सगळ्यांनाच. म्हणजे मला आतापर्यंत तरी असं कोणीच भेटलेलं नाही की ज्याला क्लास काही जमला नाही असा आतापर्यंत. हं? सर सर हा मी सर, याचना अजून हा एक बोलते. विचारायचं होतं. हा, तर एक मिनिट ताई. हा मला बोल. एकच शंका अशी होती दादा, हं, की हा आता हे सगळं आपण पुल्लिंगी शब्दांचे रूप आपण हे म्हणजे हो. हे पुल्लिंगीच आहे ना, देव, देवो, देव देवा. राम वगैरे वगैरे. हा 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 बरोबर. हा. हा तर मग स्त्रीलिंगीचं याचे वेगळी रूप होणार का? हो. म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, आपण हं, उदाहरण देतो मी. आता राम हं, आणि सीता. अच्छा, एक गंमत संस्कृत मध्ये एक गंमत सांगतो मी. हं, हा जवळपास 90% पुल्लिंगी शब्द हे एकतर अकारांत असतात, म्हणजे राम, देव, शंकर हं, वगैरे वगैरे अशी. हं, हा हं, अकारांत. हा हं, अकारांत ज्याला म्हणतात. हा हं, किंवा उकारांत असतात, विष्णू, भानू हं, हं, वगैरे वगैरे. आणि हं, आणि 90% स्त्रीलिंगी शब्द ही एकतर आकारांत असतात, लीला, इकार. लीना, माला, वगैरे वगैरे, हं, किंवा ईकारांत असतात, नदी, वगैरे वगैरे अशी. हं, म्हणजे हं, हं, आणि आता तुमच्या सगळ्यांची नावं बघा, तुमचं नाव आहे रोहिणी, इकारांत, हं, बरोबर. तर हं, ही सगळी हं, तुमची नावं, स्त्रियांची सगळी नावं एकतर इकारांत तरी असतील, नाहीतर आकारांत तरी असतील. मुलांची हं, सगळी बरोबर. नावं जसं मोरेश्वर हे अकारांत आहे. म्हणजे तर हं, ही म्हणजे त्यामुळे अं, अकार हे चार जर आपले शब्द समजले ना आपल्याला, अकारांत पुल्लिंग, उकारांत हं, पुल्लिंग, आकारांत स्त्रीलिंग आणि ईकारांत स्त्रीलिंग, तर आपलं हं, हा जवळपास 80% काम होऊन जातं. हं, मग हं, बाकी हं, शब्द आहेत नाही असं नाही, पण ते कमी आहेत खूप त्या मानाने. हं, हं? हं, आणि हे का बरं फरक आहे तुम्हाला सांगतो. जसं आपण रामाला असं म्हणतो, पण हं. सीताला म्हणतो का आपण? नाही, सीतेला म्हणतो, प्रीतीला. नाही का. हा हो हो, तर बरोबर. तसाच तो जो मराठीत जसा फरक होतो ना, की रामाला हं, आणि सीतेला, नाही का, तर हं, तसं हं, हं, तसाच थोडा थोडा फरक म्हणजे
पुल्लिंग आणि स्त्रीलिंगीमध्ये होतो स्त्रीलिंग असं. मध्ये होणार. हो, हा. चालेल. नपुसक लिंगाची हो. एक गंमत आहे. नपुसक लिंगी जे शब्द आहेत ना ते बहुत करून अकारांतच असतात आणि त्याचे फक्त प्रथम आणि द्वितीय विभक्ती वेगळ्या असतात, थोड्याशा वेगळ्या त्याही त्याही प्रथम आणि द्वितीय सारख्याच असतात त्यांच्या, आणि बाकी पंचमी ते सप्तमी सगळी त्यांची रूप पुल्लिंगाप्रमाणेच असतात नपुसक लिंगाची. त्यामुळे त्यात लक्षात ठेवायचं फार, वेगळं लक्षात ठेवण्याचं काही फार गडबड होत नाही त्याची. तर हा नपुसकलिंगीमध्ये हा ते नी आणि नी कधी येतं हे जरा एक्सप्लेन परत करा. ताईंनी पण अ, सांगितलं होतं, पण आम्हाला अ, म्हणजे परत तुमच्याकडनं म्हणजे ऐकायचं. उदाहरण द्या मला. म्हणजे म्हणजे फलानी आणि वृक्षाणी असं नाही नाही, कसं आहे बहुवचन. र माहिती येतो. नाही नाही नाही, बरोबर, नाही नाही, चांगला प्रश्न आहे. त्याच्यातनं लिंगाचा प्रश्न नाहीये काही. काय आहे माहितीये का, ही जी ओके. संस्कृत भाषा आहे ना, तर हा याच्यामध्ये जिथं जसं मी पूर्वी अगदी पहिल्यापासून तुमच्या क्लासमध्ये सांगतोय की संस्कृत ही ध्वनीवर आधारित किंवा ज्याला फोनेटिक भाषा आहे. हा, संस्कृतच्या जे सगळे व्याकरणाचे जे नियम आहेत ना हे हा ध्वनी नैसर्गिक आपल्या स्वरयंत्रातनं नैसर्गिकरित्या जेव्हा ध्वनी बाहेर पडतो तेव्हा त्याचं रूपांतर कसं होतं किंवा कसा तो बाहेर पडतो त्यानुसार हे व्याकरणाचे नियम आहेत. उदाहरणार्थ, ज्या शब्दामध्ये र असतो, आलं लक्षात, तर तिथे जर जागा काही महत्वाची नाही, र असलं तर झालं. हा, आता उदाहरणार्थ राम या शब्दाची, देव या शब्दाची तृतीय एकवचन काय, देवेन, हा तुमच्या दिसतंय तिथं. पण तेच हो राम हा शब्द पण अकारांत आहे, पण त्याचा आपण रामेण होतो, बाणाचा हो न होतो. हो बरोबर आहे. तसंच आता हो तुम्ही म्हटलं फल, फलम, फले, फलानी होतं, पण हा वृक्षामध्ये वृक्ष वृक्ष. तिथे रुकार आलाय ना, म्हणून ते हा वृक्षाणी होणार असं. जिथे ज्या ज्या गृहचं शब्दांमध्ये पण गृहाणी होईल ना. गृहाणी गृह. होणार. बरोबर बरोबर, गृहाणी. तर ज्या शब्दामध्ये र, म्हणजे र हा न काय आहे की र आणि न, बघा तुम्ही म्हणायला एकदम किती अपोजिट कॉन्ट्रास्ट आहे हा र आणि न, हा पण हो र बरोबर न चांगला वाटतो जिभेला उच्चार हा करताना. हा रामेन, रामेन कसं वाटतं आणि रामेण किती छान वाटतं, नाही का. हो पण हो. देवेन म्हटलं तर बरोबर वाटतं, नाही का. अच्छा. हा, तर हा, हे जे नैसर्गिक म्हणजे तुम्हाला रामेण न म्हणायला जिभेला त्रास होतो, रामेण म्हणायला ती जीभ जी र करून आलेली असते ना, हा, हा त्यातनं तो न शब्द सहज बाहेर निघतो. म्हणून तो मग पाणिनीनी असा नियम म्हणजे लिहिला लिहिला म्हणजे रचला की नाही, म्हणजे ऍक्च्युली भाषा आधी तयार झालेली आहे संस्कृत, आणि ही व्याकरणाचे नियम नंतर बनवलेले आहेत. नंतर तयार बाकी झालं. भाषा बरोबर आहे. म्हणजे असं नाहीये हो की आधी नियम बनवले मग त्याप्रमाणे लोक बोलायला लागले. संस्कृत नाही भाषा ही वेदापासून बनलेलीच आहे, नियम त्याचे नाही. त्यानुसार तयार केले गेलेले आहेत. तर हे कारण काय, ती जी भाषा आपली ही अनादी आहे, आपण म्हणतो वेद जसे अनादी हम्म. आहेत तशी भाषा हो अनादी आहे. आणि ही अनादी का बरं आहे, कारण ही नैसर्गिक आहे. निसर्ग जसा अनादी आहे तसं ही भाषा पण अनादी आहे. आणि ते नियम फक्त फॉर्म्युलेट केलेत, म्हणजे रचलेत, तयार नाही केलेले असं. हम्म. तर असं जरा म्हणजे फार जसजसं आपण पुढे जाऊ ना, तर तुम्हाला फार संस्कृतच्या खुब्या कळतील. म्हणजे सर यात सर हा बोला. सर पुष्प, पुष्पामध्ये सुद्धा नाही काय येतं तिथं र हा नाही नाही ना. नाही, हा नाही नाही, आता जसं मी हे र चं उदाहरण दिलं ना, तसे अजूनही हा काही 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 शब्द आहेत. आता श, श हा शब्द आहे ना, श पोटफोड्या श, तर या हा हे हा सगळे र श, तर हे जे सगळे ना, तुम्हाला थोडासा एक कन्सेप्ट आहे एनर्जी लेवल्स. हा, तर प्रत्येक हा आपल्या हे जे वर्ण आहेत ना, यांच्या एनर्जी लेवल्स वेगळे आहेत. तर र, र या शब्दाची उष्णता खूप जास्त आहे. हा, बरोबर. पोटफोड्या श या शब्दाची उष्णता खूप जास्त आहे. हा, तर जिथे जिथे उष्ण शब्द येतात ना, तिथे हे न च न होतं, असा त्याचा नियम. म्हणजे मी तर त्याचे बर बर. पूर्ण नियम पण परत मी तुम्हाला ना नियमांमध्ये बांधून इच्छित नाही. जसं मोरेश्वर म्हणाले की ते हो जसं आपल्याला नॅचरली जसजसा त्या शब्दांचा वापर होईल ना, तसतसे ते नियम तुम्हाला तस- सांगण्यात येतील. ठीक ठीक आहे ठीक. कारण नाही तर मग कसं ते सगळं रूल्स आणि सब खूप रूल्स, तर तसं आपण ग्रॅमॅटिकल होऊन आम्हाला हा त्रास होईल. हा डोक्याला. हा हा बरोबर. हा, तर तसं आपल्याला करायचं नाही आज.
म्हणजे आज म्हणजे म्हणजे ज्या ज्या वेळेस ज्या नियम समजून घेण्याची गरज वाटेल तेव्हा तो नियम आपल्याला सांगू. पण नाहीतर जे सवयीने जसं होईल ना ते जास्त नॅचरल होईल आणि आपलं शिकणं, नाही का? बरं बरं. करेक्ट करेक्ट असं. थँक्यू सर. हा, हा. येस थँक्यू. तर तेच मी म्हटलं की आज जरा आपण चर्चाच करूया, हा कारण नाही नाही तर चांगलं तुमच्या झालंय. डोक्यात. हा, तेच. मी एक सांगू का? बोला ना पल्लवी ताई. हा, अं, संस्कृत ही ना खरंच देवांची भाषा आहे आणि तो जो ओंकार, ब्रीदिंग, प्राणायाम हे सगळ्या त्या शब्दांशी रिलेटेड आहे. म्हणून ते तुम्ही जो आता म्हणालात की उष्मच हे न हो, ते उच्चार करताना आपल्याला ब्रीदिंगचे काही टेक्निक्स येतात बघा, प्रत्येकाला अनुभवाला येतील असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे आपले जे ज्याला आपल्या मंत्रशास्त्रामध्ये बीजाक्षर हा म्हणतात. हा हा, येस हा येस हा, येस येस. हा, ते बीज मंत्र. बीजाक्षर, बीजमंत्र हा किंवा हा बीजाक्षर म्हणजे बीजाक्षरांचं मिळून बीजमंत्र बनलेली असतात, बीजमंत्र बनलेले असतात. तर ती विशेषतः जी बीजमंत्र आहेत ना ती अशी जास्त, ज्या अक्षरांना जास्त पोटेन्सी असते किंवा ज्याची एनर्जी लेवल जास्त हम्म. असतात ना असे असे मंत्र हे जास्त प्रभावी मानले जातात मंत्रशास्त्रात. आणि ते असं. चत्वार वाचा म्हणजे जे आपण म्हणतो अक्षरशः पोटातून आलेले असतात हो तसेच हो, ते सगळे शब्द म्हणजे अगदी. त्याची एक लेवल वेगळीच आहे संस्कृत भाषेची ते एक असं नाही, एनर्जी मला क्रिएट होते. काही शब्द हा, अक्षरशः बेंबीच्या देठापासून अगदी येतात अगदी असं. हा. आणि तसे तसं उच्चारले कीच ते तसे म्हणजे हे होतात. हो, होतात. हा. तेच. बरोबर. थँक्यू. हं? नाही तर आहे तसं, म्हणजे म्हणूनच ती भाषा म्हणजे इंटरेस्टिंग पण आहे समजायला, म्हणून वापरा म्हणजे. पण ते सगळं एकदम असं तुम्हाला सगळे नियम जर असे तुमच्या डोक्यावर टाकले ना की हे सगळी पाणिनीची सूत्र आणि ही नियम, तर आपण त्यातच गोंधळून जाऊ टोटली. म्हणून तसं नाही करणं आपण. त्याचं हळू जसजसं आपल्याला येत जाणार त्या त्या पायरीवरती तेवढं 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 आपण शिकत जाणार आणि पुढे जात जाणार. बरोबर. येस येस. असं. हो हो बरोबर हा, बरोबर. हा. ओके. तर असं आहे. अजून काही आपण आता मला वाटतं आज नवीन उन्नती शिकवायला तेवढं नको, कारण आता तसा वेळ कमी राहिलाय, हो नाही हो का? तर बाकी अजूनही काही जर प्रश्न असतील तर ते चर्चाच करूया आपण सर. अजूनही म्हणजे. या, हा, बोल ना. काल कोणीतरी आम्हाला प्रश्न विचारला होता त्या वेदा म्हणजे त्यांच्या श्लोकांमध्ये सुरू करताना काहीतरी शब्द वापरतात ते कोणी विचारलं होतं ताई? अस्माकम हा. अस्माकम आणि अस्मद विचारलं होतं. अस्मात शब्द होता अस्मात. मी अस्मद विचारलं होतं, मॅडम वासंती. म्हटलं हा. की अस्मात अस्मत 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 हा. म्हणतात. हा. हा, पण पण तिकडे प्रश्न श्राद्धाचं काय बरं. सांगा ना. प्रश्न काय मला सांगा, मग मी त्याचं अं, उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आणि त्याचा अर्थ काय आहे सर? अस्मतचा अर्थ काय? हा. तर काय ना संस्कृतमध्ये अस्मत म्हणजे ज्याला आपण उत्तम पुरुष, म्हणजे जेव्हा मी आम्ही याविषयी जेव्हा बोलतो, हा, तर त्याचं मूळ शब्द म्हणजे सर्वनाम आहे ते आहे अस्मत. आता या अस्मत म्हणजे काय, हा शब्द झाला. हा, म्हणजे सर्वनाम झालं. पण याचं प्रथमा विभक्ती एकवचन रूप होतं अहम, म्हणजे मी. याचंच द- अ, द्विवचन रूप होतं प्रथमा आवाम, आणि बहुवचन प्रथमा रूप होतं वयम. समजलं? अस्मत हा शब्द जशाच्या तसा कधीच वापरला जात नाही. हा, तसंच दुसरा एक शब्द आहे युष्मत. युष्मत म्हणजे काय, याचं प्रथमा रूप आहे त्वम, हा, नंतर मग युआम आणि मग युयम. हा, म्हणजे मूळ युष्मत आणि अस्मत. जसं तुम्हाला आठवतं का, गम गच्छती मी आपण बघितलं होतं क्रियापद. आता गम हा धातू आहे आणि त्याचं क्रियापद होताना ते गच्छ होतं. दृश हा धातू आहे आणि त्याचं पश्यती म्हणजे पश्य हे क्रियापद होतं. बरोबर. तर तसंच अस्मत आणि युष्मत हे मूळ शब्द म्हणजे जसा रा, रा, रा राम हा शब्द, म्हणजे प्रत्येक शब्द जे आहेत ना त्याच्या आपण ते प्रयोग करताना आपण त्याची विभक्ती वापरतो, मूळ शब्द वापरत नाही कधी. तर तसा सर हा एक मूळ विचारू शब्द का? आहे. हा, सर बोला. हा, ते काल त्यांनी प्रश्न विचारला होता की आपण ज्यावेळी संकल्प घेतो भटजी हो, ज्यावेळी संकल्प देतात त्यावेळी ते हा, अस्मद आणि अस्माकम वापरलं होतं. हो हो, अस्मत. हा,
म्हणजे हा तिथे म्हणजे अस्माकम म्हणजे आमचे. हा, अस्माकम सकुटुंबानाम सपरिवाराणाम वगैरे वगैरे असं म्हणतात ना. म्हणजे अस्माकम म्हणजे आमच्या कुटुंबाचे रक्षण वगैरे वगैरे, आमच्या परिवाराचे, कुटुंबाचे, हा, वगैरे, चतुष्पद सहितानाम, आमच्या वाहनांचे, आमच्या प्राण्यांचे रक्षण त्या करण्यासाठी म्हणून मी पूजा करत आहे, असं ते म्हणतात नाही का संकल्प करताना. तर ते अस्माकम म्हणजे आमचे असं. हा, तर इथे बघा ना, अस्माकम म्हणजे षष्ठी संबंधकारक आलेलं ना, अस्माकम. हा, असं. आता अस्मत् म्हणजे काय आहे? आमच्यापासून पंचमी घेते. हा, पण अस्माकम म्हणजे आमचे. हा, असं. हम्म. जसं आपण संकल्प किंवा ते समर्पण करताना म्हणतो आपण, मया कृतेन कर्मणा प्रियताम न मम. मया म्हणजे माझ्याकडून, म्हणून ती तृतीया झाली नाही का. मम, मम म्हणायला सांगतात गुरुजी पूजा करत काय की. मम म्हणा म्हणजे माझे म्हणा, माझे. माझे हा, इदम न मम असं. हा, इदम न मम, सर हे आता माझे नाही. म्हणजे आपण एखादा जप केला, पाठ म्हटला, तर इदम न मम म्हणजे हे माझं नाही, म्हणजे हे परमेश्वराला अर्पण करतोय असं. अर्पण केलं. कारण मला, हा, तर त्या म्हणून आपण इदम न मम असं म्हणतो. मम म्हणजे माझे, हो इदम हो म्हणजे इदम हे, न मम. न म्हणजे नाही, मम म्हणजे माझे, हे माझे नाही असं, हं, नाही का असं. सर हं. सर हम्म. मी वासंती कुलकर्णी बोलते. हा, बोला. आता जसं संस्कृत शिकतोय तसं हा, हे एक एक कळायला लागले. ते बरेच दिवस झाले ह्या पूजा होतात, श्राद्ध पक्ष होतात घरी, पण हे शब्द हो कळतही नव्हते आणि शब्दांचे अर्थही कळत नव्हते. पण आता हो, मात्र चांगलं कळायला लागलं, मग शंका पण यायला लागल्या. म्हणून मी काल बरोबर. विचारलं होतं, अस्मत हो, असं कधी म्हणतात ते. हा, बरोबर. त्याच्यावर काही तुम्ही दिवसांनी छान नाही, आणि शंका निरसन आणि केलं सर. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही 3 महिने तुमचे झाले ना, की तुम्ही गुरुजींना विचारू शकाल. काही काही वेळा ते चुकीचंही म्हणतात, तर त्यांच्या हा चुकाही तेच तुम्ही काढू शकाल, अगदी की अगदी अरे तुम्ही असं का म्हणताय असं. म्हणजे एक बरोबर आहे. उदाहरण देतो मी. येस. जेव्हा संकल्प हो. एकाचा असतो आणि बऱ्याच जणांचा असतो, तेव्हा त्यांनी बहुवचन वापरायला पाहिजे. पण कधी कधी ते वापरत नाही, तेव्हा तुम्ही म्हणू शकता की अरे आमचा जर सगळ्यांचा मिळून संकल्प आहे, तर तुम्ही बहुवचन करायला पाहिजे असं, नाही का हम्म. असं. हा. बरोबर. हो सर, बरोबर आहे. हम्म. हा, तर असं आहे. तर ठीक आहे, पण बरं वाटलं तुम्ही एवढा विचार करताय आणि तुमच्या शंका येतात म्हणजे तुम्ही विचार करताय. कारण ज्याला जो विचार करणार नाही त्याला शंकाही येणार नाही कधी. हो ना. त्यामुळे मला आनंद हो. झाला तसा. म्हणूनच मी उन्नतीला मग सुचवलं की आज आपण थोडी चर्चाच करूया या सगळ्यांवर बरोबर असं. हो, यामुळे काय मी ओळख झाली उन्नती संस्कृतची. हो. उन्नतीताई फार छान सांगतात. अगदी लहान मुलाला समजावून सांगितल्यासारखं. हो. अगदी फारच हो, एकदमच गोड आहेत बाबा त्या. बरोबर. हम्म. तेच. सर. आणि अजून एक मी ग्रुपवरती मेसेज टाकलाय, हिंदी मधला आहे तो, संस्कृतच्या हा, श्लोक वगैरे. तिथे खूप हा, सुंदर मेसेज आहे, मुद्दाम मी आपल्या ग्रुपवरती टाकलाय तो, तर तो हो सगळ्यांनी हो, वाचावा. ओके ओके. बरोबर. आणि मी तर तुम्हाला असंही एनकरेज करीन की ना तुम्ही म्हणजे हो, अभ्यास गृहपाठ म्हणून नाही, पण तुम्ही ना तुम्हाला जर वाक्य काही सुचत असतील, तुम्ही ग्रुपमध्ये कम्युनिकेट पण करायला हरकत नाही. हा काही काही छोटे छोटे ते वाक्य येस. बनवून वगैरे, भले चुकलं तर चुकीची पर्वा करू नका. तुम्ही केलं की मग त्याचं उत्तर दुसरं कोणीतरी संस्कृतात देईल, आम्ही देऊ कधी. म्हणजे त्यातनं आपण जेवढा आपण कम्युनिकेट करू ना संस्कृतमध्ये, तेवढी आपली भाषा समृद्ध होईल. आपल्याला म्हणजे प्रॅक्टिस होईल त्याची. हा, म्हणजे नुसतं अगदी म्हणजे तुम्ही गमतीने म्हणून असं वाक्य किंवा आज आज मी चित्रपट पाहिला, हा, तर आज मी चित्रपट पाहतो, तर अहम चित्रपटम पश्यामी, असं म्हणजे तुम्हाला वाटेल तसं, असं मी सहज बोललो असं. पण असं तुम्हाला वाटेल तसे तुम्ही वाक्य टाका, जरूर टाका. जेवढं तुम्हाला सर कम्युनिकेट करता येईल तेवढं करा. हा, सर लेस दॅन 1 मिनिट. हो. चला, थांबूया इथे आपण. चालेल सर. यस. हो हा, हो. छान उद्या समजावलं सर उद्या तुम्ही. हो, खूप छान उद्यापासून धन्यवाद सर. नेहमीप्रमाणे वर्ग धन्यवाद सुरू होईल सर. आपला. सर धन्यवाद सर. धन्यवाद. जय थँक्यू गुरु. छान व्हेरी झालं मच. सर. जय गुरु. थँक्यू. जय गुरु. जय गुरु. धन्यवाद. जय जय गुरु. गुरु. जय जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर.